हाय राजेश सर, मी अभिषेक गॅलेक्सी तुम्हाला कॉल केला. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ना. हाच प्रोजेक्ट का? हाच प्रोजेक्ट आहे सर. तुम्हाला बोललेलो ना सर्वात स्वस्त आणि लीगल प्रोजेक्ट, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. हा आपला 75 फूटचा रोड आहे सर. 75 फीटचा रोड आहे. इथून तुम्हाला दोन्ही कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी एक तुमचा शिलपाटा रोड आणि एक आपला हाजी मलंग रोड. बरोबर. ठीक आहे. हाजी मलंग रोड नियर मार्केट आणि बाजूला स्कूल आहे. हे साकेत वर्ल्डच्या बॅक साईडला आहे. इथून तुमचं बघितलं ना शिलपाटा रोडला सर तुमचं मेट्रो लाईन आहे. इथून तुमचं रोडपासून 200 मीटरच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन. ठीक आहे. मला प्रोजेक्ट ते G+7चं आहे सर. G+7. हो. याच्यात आपण ग्राउंड फ्लोअरला 15 शॉप ठेवलेले आहेत आणि वरती कमर्शियल ठेवलेले आहेत. ठीक आहे. 6000 स्क्वेअर फीटचं कमर्शियल आहे आणि याच्यात एका फ्लोअरवरती 11 फ्लॅट आहेत. एका फ्लोअरवरती 11 फ्लॅट आहेत आणि 11 फ्लॅटमध्ये 8 फ्लॅट तुमचे 1 BHK आहे आणि 2 फ्लॅट तुमचे 2 BHK आणि 1 RK आहे. म्हणजे एकदम कमी ते कमी बजेटमध्ये पण आणि मोठा ते मोठा कार्पेट पण आपण याच्यात अवेलेबल ठेवतो. 2 BHK कमीत कमी एरिया 488चं सर एरिया आहे. कार्पेट 488 कार्पेट आणि 735 बिल्टअप आहे सर. घ्या ना सर. प्लॅन कॉपी वगैरे पण आहे. आणि तुम्ही हे बघा आपलं कॅपॅसिटी असे की 15 फ्लोअर पर्यंत आपण हे करू शकतो. पिलर वगैरे भरपूर ठेवलेले तुम्ही. किती हाईट वगैरे सर चांगलं आहे. हे बघा सर, हे आपलं बिल्डिंगचं एलिव्हेशन आहे. हे बघा, हे बिल्डिंगचं एलिव्हेशन आहे सर. हे बघा, हे एलिव्हेशन आहे. याच्यात पूर्ण खालती शॉप ठेवलेलं आहे, वरती कमर्शियल आणि एलिव्हेशन बघा किती सुपर्ब दिलेला. आपला हा सर टोटल बघायला आजच्या डेटला आपला 14वा प्रोजेक्ट आहे. याच्या आधी पण आपले सर्व प्रोजेक्ट कंप्लीट झाले, जसे की डोंबिवलीला चालू आहे, डोंबिवली गांधीनगरमध्ये पण आपले प्रोजेक्ट चालू आहे आणि उल्हासनगरला पण चालू आहे, बदलापूर, अंबरनाथ या लोकेशनला पण आपले प्रोजेक्ट आहे. आणि सर्व बिल्डिंगचे एलिव्हेशन बघणार ना सर, आपण सुपर ॲज अ ब्रँडसारखं आपण काम करतोय. किती 2 बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे? एका बिल्डिंगचा? हे सिंगल बिल्डिंग आहे सर. एल टाईपमध्ये असं तुमचं या साईडला आणि एक या साईडला आणि सर्व वास्तूच्या हिशोबाने आपण प्रोजेक्ट. ॲम्युनिटीजमध्ये काय काय दिलं? ॲम्युनिटी रूफटॉपमध्ये सर आपलं फक्त स्विमिंग पूल सोडून बाकी सर्व आहे आपल्याकडे. हे बघा, हे रूफटॉपवरती सर आपले ॲम्युनिटीज आहे. हे रूफटॉपवरती पूर्ण ॲम्युनिटीज दिलं आहे. खालती पार्किंग वगैरे सर्व आहे. आणि हे बघा, हे तुमचं फ्लोर प्लॅन आहे. फ्लोर प्लॅन सेम असं फ्लोर प्लॅन बनवलेलं आहे आपण. ठीक आहे. इथे बघा 2 BHK 488चं कार्पेट आहे आणि 654चं कार्पेट आहे. म्हणजे 2 BHKला आपण कॉर्नर फ्लॅट दिलेला आहे. हां. आणि सर्व 1 BHKला मास्टर बेडरूम आहे सर. स्टील पार्किंग वगैरे काय? स्टील पार्किंग पण खालती ठेवलेलं आहे. पूर्ण ओपन लॉबी वगैरे आहे. पार्किंग आहे, स्टील पार्किंग. खालती गार्डन दिलेलं आहे. वरती रूफटॉपवरती पण आपण गार्डन दिलेलं आहे. हे बघा सर, हे फ्लोर प्लॅन आहे ना, सेम अशी बिल्डिंग आहे. हा जो आपला एंट्रन्स बघतायत ना, इथं या सर्व कॉर्नर फ्लॅट दिले बघा. 1 BHKला पण बाल्कनी लॉबी वगैरे दिलेलं आहे. 2 BHKला पण दिलेलं आहे पूर्ण लॉबी वगैरे. आणि या साईडला ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ आणि साऊथ तुम्ही जसं बघायला आले ना सर, हे बघा इथं या. 2 मिनटं सर. हे बघा, हे जे आपलं हे ऑफिस ठेवलेलं आहे ना आता, हे ऑफिस पूर्ण डिमॉलिश होऊन जाईल. ठीक आहे. हां. नंतर इथून आपला असा एंट्रन्स येणार आहे कॉर्नर. हां. इथे आपला एंट्री गेट होणार आहे कारण हा बिल्डिंग इथपर्यंत येणार आहे. नंतर इथून आपलं एंट्रेन्सवरनं आपली एंट्री इथे असेल पूर्ण. बरोबर. हां. इथं तुमचं पार्किंग, गार्डन वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित आपण मॅनेज केलेलं. म्हणजे बोलतात ना, एकदम छोट्या प्रोजेक्टमध्ये कमी मेंटेनन्स आणि चांगले लाईफ. बरोबर. तुम्हाला फालतूच्या इथे सर मेंटेनन्स नाही द्यायचं. आता बघायला गेलं सर, आपण स्टेशनपासून 1.8 किलोमीटरवरती किती 1.8 किलोमीटर. आता 1.8 किलोमीटर इथे मेट्रोचं पण काम चालू. मेट्रो सर बाजूलाच आहे ना, 200 मीटरच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे तुमचं. तिथून तुम्ही शिलपाट्याला गेले ना तरी तुम्हाला जागा शिल्लक नाही भेटणार आहे. आता लोधा, पलावा त्या गोष्टीला इथं पॅराडाईज ग्रुप बघा. त्याच्यानंतर भरपूर सारे प्रोजेक्ट जेवढे मोठे मोठे सर्व शिलपाटा रोडवरती आलेत. आता ते लोक समजा 10-12 किलोमीटर लांब जाऊ शकतात. तुम्ही 1.8 किलोमीटरवरती तर तुम्हाला बेस्टच आहे ना सर. बेस्ट आहे. मग बरोबर. आणि जास्त तर तुम्हाला फालतूचे मेंटेनन्स नाही सर. तर तुम्हाला जसं की तुम्ही मला फोनवरती बोलले मला फालतूचं ॲम्युनिटीज नको मेंटेनन्स, पण याच्यात जर तुम्हाला एकदम नॉर्मल जेवढं पाहिजे तेवढंच आहे. म्हणजे स्विमिंग पूल वगैरे या गोष्टी, थिएटर तर कोण वापरत नाही. पण ते नावापुरती. किती वर्षामध्ये पोझिशन तुम्हाला सर गुढीपाडव्याला पोझिशन देणार आहे. नेक्स्ट गुढीपाडव्याला पोझिशन, कारण G+7 आहे ना. आता आपला समजा आता परवापर्यंत स्लॅब पडणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या पिरियडमध्ये आपलं स्लॅब येणार आहे. आणि याच्यात आपण 2 लिफ्ट दिलेले आहेत सर. 11 फ्लॅट आहेत नाही का. हां. या ना. म्हणजे एक त्या लॉबीवाल्यांना आणि एक या साईडला म्हणजे पॅसेजवाल्यांना. आता हे पूर्ण साफसफाई चालू आहे. तुम्ही नेक्स्ट वीकपर्यंत आले नाही, पूर्ण तुम्हाला साफसफाई करून आपण सॅम्पल फ्लॅट इथं रेडी करणार आहेत.
ठीक आहे. या साईडला पूर्ण सॅम्पल फ्लॅट झाला की मला एकदा बोलवा. सॅम्पल फ्लॅट सर बघा, आजच्या डेटला सॅम्पल फ्लॅट आम्ही बाहेर का नाही केला, कारण तुम्हाला दाखवतात काय आणि भेटतात काय. भेटते का? बरोबर. जसं की मागे भरपूर प्रकरण असे झाले की सॅम्पल फ्लॅट तुम्हाला बाजूला दाखवतात कंटेनरमध्ये या रेडी करून, त्याच्यानंतर तुम्हाला कार्पेट एरिया छोटा भेटतो. आपण ॲज इट इज जे आहे तेच बनवतोय. म्हणजे हे नाही की तुम्हाला ते असं बनवून देणार आहे, असंच सेम बनवून देणार आहे असं बोलणार आहे आपण. बरोबर. ठीक आहे. हे बघा कसं दिलंय, लॉबी वगैरे कसं दिलंय सर, पार्किंग बिर्किंग. सर हाईटला काय सर, मी बोललो ना नवीन प्रोजेक्ट नाही म्हणजे की आमचा पहिला प्रोजेक्ट नाही आहे हा. तुम्हाला बोललो ना हा आपला टोटल 14वा प्रोजेक्ट आहे सर. याच्या आधी आपण टोटल 13 प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत आणि पेंडिंगमध्ये जे आपले कमिंग शून आहेत ते आता 4 प्रोजेक्ट रिसेंटलीमध्ये चालू होणार आहे. बघा ना पार्किंग बिर्किंगसाठी लॉबी वगैरे कसं आहे, एंट्रन्स वगैरे. हाईट एकदम आवडली तुमची आणि पार्किंग पण मस्त आहे. पार्किंग बसते सर. आणि कुठल्याही बँकेतनं सर तुम्हाला ज्या बँकेतनं करायचं असेल त्या बँकेतनं आपण करू शकतो नॅशनलाइज. रेरा प्रोजेक्ट म्हटलं तो होणारच काय. आणि एक तुम्हाला सांगू सर, तुमचं प्रोफाईलच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की 99% आपण तुमच्यावरती लोन देऊ. फक्त तुम्ही 1% पे करा आणि आम्ही 99% लोन करून देऊ. इंटरेस्ट रेट काय राहते? रेट ऑफ इंटरेस्ट समजा 8.4, आता समजा 8.4 8.5 डिपेंड तुमचं सिव्हिल आणि प्रोफाईल कसं आहे सर त्याच्यावरती. हे आपण वरती जाऊया. सावकाश आहे सर, जरा तुम्हाला दाखवतो वरचा जरा व्ह्यू बघून घ्या एकदा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. बरोबर. कसं वाटलं तुम्हाला कन्स्ट्रक्शन? याच्या आधी तुम्ही बघितलं, याच्या आधी तुम्ही जे प्रोजेक्ट बघितलं ते कसं वाटलं ते सांगा. त्याच्यापेक्षा ते क्लासच आहे ना, म्हणून तुम्हाला मी बोललो सर एकदा तुम्ही पाहून तरी घ्या. ठीक आहे. आता ट्यूसडेला आपण हे स्लॅब भरणार आहे. स्लॅब भरून त्याच्यानंतर फायलिंग वगैरे करून वरती आपण खेचणार आहे सर्व गोष्टी. ठीक आहे. 15 दिवसाचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे की स्लॅब करायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही हे लोकेशन बघू शकतात आजूबाजूला सर. बघा एक मिनटं, हे बघा लोकेशन बघा, सर्व मोठे मोठे टावर येत आहेत. पूर्ण काम चालू आहे. पूर्ण सर जोरात काम चालू आहे. कारण इथे जे मेट्रो स्टेशन आणि जे कनेक्टिव्हिटी आलं ना सर, तुमचं ठाण्यापेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी कल्याणला आहे. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे कल्याण स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म आहे ना सर, 27 प्लॅटफॉर्म होत आहेत कल्याणचं. माहिती आहे की नाही, बघितलं तुम्ही प्लॅन? एकदा टर्मिनल होतं आहे सर, जसं आपलं CST आणि कुर्ला टर्मिनल आहे ना तसं तुमचं कल्याण टर्मिनल होता. बघितलेलं नाही मी अजून. एकदा तुम्ही प्लॅन चेक करा सर. म्हणून आता कल्याणमध्ये खूपच जास्त, ठाण्यापेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आपल्या कल्याणला आहे सर. 2 BHKचं लोकेशन कसं आहे, काय बेडरूम? 2 BHK हे बघा सर, या साईडला ना जे आहेत नाही आहे हे दोन, तिथे एक 2 BHK आहे त्या कॉर्नरला आणि एक या कॉर्नरला 2 BHK. जसं की तुम्हाला बोललो जरा एक्सटेंड होणार आहे अजून आपलं हे स्लॅबचं. 2 फ्लॅट अजून शिल्लक आहे इथे. ठीक आहे. हे 1 BHK. या साईडला समजा या लोकेशनला तुमचा हा जो कॉर्नर आहे सर हे 2 BHKचा कॉर्नर येणार आहे. ठीक आहे. हा तुमचा एक असा हॉल आणि इथं किचन आणि प्लस बेडरूम आहे 2. ठीक आहे. विथ मास्टर बेडरूम 2 BHKचा. म्हणजे हे 488चं कार्पेट आहे आणि त्या साईडला आहे ते 644चं कार्पेट. जसं की तुम्ही बोलले की मला 2 BHK भेटेल का, मी तुम्हाला बोललो नाही. 37 बेसिक कॉस्ट आहे सर. 37मध्ये तुम्हाला 2 BHK ॲडजस्ट करून देईन मी. बरोबर. प्लस रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, डेव्हलपमेंट चार्जेस. म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह बघायला गेलं तर सर 45मध्ये आपल्याकडे 2 BHK अवेलेबल आहे. ठीक आहे. बघतो थोडा. बघा सर इथे वाट नका बघू, कुठल्याही गोष्टीला तुम्हाला आवडते तर फायनल करा. कारण जसं जसं स्लॅब होईल तसं तसं रेट प्लस होईल. चला ना ऑफिसमध्ये मला पूर्ण बेसिक या तुम्हाला बेसिक पूर्ण कॉस्ट वगैरे मी सर्व गोष्टी देतो. पण तुम्ही त्याच्यावरती नक्की या सर्व गोष्टी बघा. तुम्ही काय 2 BHK मध्ये जात आहेत की 2 BHK? 2 BHK मध्ये ना. ठीक आहे. हे बघा सर, हे इथे तुमचं दुर्गा एम्प्लॉय आहे. ते हायवे सर तुमचं ते बिल्डिंग दिसतंय ना, ते बिल्डिंगच्या इथेच हायवे सर. म्हणजे इथून तुम्हाला मुश्किल 2 मिनटं लागेल चालत हायवेला जाणार. हां, मेट्रो तुम्ही बघितलं ना, आलो तेव्हाच बघितलं ते काम. मेट्रोचं काम चालू झालंय सर. सर तुमचा प्रोजेक्ट एकदम छान आहे. आत्तापर्यंत ज्या लोकल लोकेशनला मी जेवढे चेक केलेत ना प्रोजेक्ट, मला खरंच छान आवडलेला प्रोजेक्ट तुमचा. AIGT मी कोहिनूरला सुद्धा जाऊन आलेलो. अच्छा, कोहिनूरला गेलेले आपण? हो, कोहिनूरला पण गेलेलो मी. पण मला तुमचा प्रोजेक्ट छान आवडला. प्लस म्हणजे इथे आता स्टेशन पण जवळ आहे, पण मेट्रो स्टेशन जवळ आहे. इथून बघायला गेलं तर 1.8 किलोमीटर आहे. बरोबर. 1.8 किलोमीटर. इथून तुम्हाला मेट्रो स्टेशन पण जवळपास आहे, जसं तुम्ही बघितलं.
अजून काय वाटलं तुम्हाला आपल्या प्रोजेक्टबद्दल सर? नाही, खरंच चांगला आहे. मी या लोकेशनला सगळे प्रोजेक्ट मी सर्वे केलेले, जाऊन पण आलेलो आहे, पण मला प्रोजेक्ट आवडलेला आहे. आता बेसिकमध्ये तुम्ही थोडी माहिती मला ऑफिसमध्ये द्या जरा. आपल्यासारख्या सर प्रोजेक्टमध्ये आपल्यासारखं जे एलिव्हेशन दिलेलं आहे आपण प्रोजेक्टमध्ये, असं एलिव्हेशन तुम्ही कुठे बघितलं? नाही पूर्ण मार्केटमध्ये नाही नाही. सर. आम्ही फ्लॅटमध्ये पण देतो आणि प्लस तुम्हाला म्हणजे जे बाहेरून दिसतो डिझाईन, म्हणजे बोलतात ना आपण एक घेतो की मनापासून नाही आपल्याला कुठं फक्त बाहेरून फ्लॅट केलं असं नाही, आपण एलिव्हेशनमध्ये पण हे पूर्ण हे केलेलं आहे. नाही खरंच छान आहे. नाव ठेवायला पुढे पण जागा नाही. प्रोजेक्ट तुमचा छानच आहे. तुमचे प्लॅन कॉपी चेक केले मी, ब्रोशर वगैरे सगळं एलिव्हेशन बघितलं तुमचं, एकदम बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे. कार्पेट एरिया कसं वाटलं? आणि एका बिल्डिंगला तुम्ही 2 लिफ्ट दिलेलं आहे, प्लस पॉईंट आहे. हा 2 लिफ्ट दिले म्हणजे कोणाला त्रास देत नाही कोणी, तुम्ही 2 लिफ्ट सुद्धा दिलेले आहे बिल्डिंगला. चालेल सर, थँक्यू. आणि लवकर या तुम्ही, आपण फायनल करूया, फॅमिलीला घेऊन या. ठीक आहे. आणि नेक्स्ट संडेला बजेटचे काय इश्यू असेल तर तेही सांगा तुम्ही. नेक्स्ट संडेला फॅमिलीला घेऊन येतो. बजेटचा काय इश्यू आहे का बजेटचा?